मनोज जरांगे पाटलांना मारण्यासाठी 2.5 कोटीची सुपारी, बडा नेत्याचा हात। नेमका हा बडा नेता कोण? कोण उठलंय मनोज जरांगे पाटलांच्या मुळावर? असाच प्रश्न आता सर्व महाराष्ट्राला देखील पडला आहे। एक इमानदारीने काम करणारा नेता म्हणजे मनोज जरांगे पाटील, आणि मनोज जरांगे पाटील यांची सुपारी घेणारे हे दुसरे तिसरे कोणी नसून त्यांच्या जवळचे आहे असं सांगितलं जात आहे। दादा गरुड आणि अमोल खुने असं या कट आणि सुपारी घेणाऱ्यांनी चे नाव आहेत। मनोज जरांगे पाटलांच्या हे काही दिवस जवळचे देखील मानले जातात। हा कट परळीमधून शिजला असं देखील सांगितलं जात आहे। तब्बल 2.5 कोटी रुपयांची सुपारी घेतली मनोज जरांगेंना ठार करण्यासाठी। आता बडा नेता हा समोर आला नाही। आज मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद घेऊन थेट नाव जाहीर करणार आहेत। मनोज जरांगे पाटलांना मारण्यासाठी तब्बल 2.5 कोटीची सुपारी घेणारे हे परळीची गँग असल्याचं आता सिद्ध होतंय की काय, असा संशय रक्त आता सोशल मीडियावरती देखील तुफान ट्रेंड चालला आहे। मनोज जरांगे पाटील यांची सुपारी घेणारे हे देखील टोळीतलेच असल्याचा आरोप असा मनोज जरांगे पाटलांनी देखील काल एका पत्रकार परिषदेमध्ये घेताना म्हटलं होतं। परंतु आता हा संशय आणि व्यक्त केला जात आहे सोशल मीडियावरती। थेट धनंजय मुंडे यांच्याकडे काही लोक बोट दाखवत आहेत। परंतु आता प्रश्न पडला आहे, मनोज जरांगे पाटलांना कट कोणी रचवला आणि त्यांना कोणी मारण्यासाठी पैसे पुरवले, आणि हा कट नेमकं शिजवतं तरी कोण, असाच प्रश्न पडला आहे। आता हे सर्व महाराष्ट्रामध्ये चर्चा झाल्यानंतर मोठ्या व्यक्तींनी देखील, राजकीय व्यक्तींनी याच्यावरती आपापली प्रतिक्रिया दिली आहे। बजरंग सोनवणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे। याची SIT चौकशी करा, याच्या पाठीमागं कोण आहे हे शोधा। तर एवढंच नाही तर विखे पाटलांनी देखील थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे। मनोज जरांगे पाटील यांना सुरक्षा द्या, ही अतिशय गंभीराची गोष्ट आहे। मनोज जरांगे पाटील यांची ही हत्या करणं म्हणजे हे खूप वेगळी गोष्ट आहे असं विखे पाटलांनी देखील सांगितलं आहे। परंतु आता प्रश्न पडला आहे, नेमकं मनोज जरांगे पाटलांना ठार का करायचं आहे, हाच मोठा प्रश्न पडला आहे। परंतु आता नेमकं सत्य घटना काय आहे आज थेट आपल्या समोर येईल। आता जर असं झालंच असतं तर महाराष्ट्रामध्ये आज वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं। मनोज जरांगे पाटील यांनी जरीही हे नाव जाहीर केलं तरी देखील बीड जिल्ह्यामध्ये अशांतता पसरणार नाही हे तर निश्चितच आहे। एकीकडे OBC विरुद्ध मराठा हा वाद बीड जिल्ह्यामध्ये नवीन नाही, आणि अशा जर घटना समोर आल्या तर मात्र OBC विरुद्ध मराठा वाद पुन्हा पेटायला काहीच वेळ लागणार नाही। परंतु समाजामध्ये असे पैशामुळे कट रचत असतील तर या बड्या नेत्यांना देखील राजकारणातून हद्दपार करायला सरकारने नक्कीच पाहिजे। तर मंडळी, तुमची यावरती काय प्रतिक्रिया आहे कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा, आणि लोकसंग्रह हे YouTube चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा।